निवडणूक कर्तव्यावर मृत्यू झाल्यास 30 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा राज्य शासनाचा मोठा निर्णय। मुंबई निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। निवडणूक कर्तव्यावर असताना अतिरेकी हल्ला, नक्षलवादी हिंसाचार किंवा कोविड-19 संसर्गामुळे मृत्यू ओढवल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या वारसांना आता 30 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे। शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील सुधारित शासन निर्णय GR निर्गमित केला असून यामुळे निवडणूक कामातील कर्मचाऱ्यांना मोठे सुरक्षा कवच मिळाले आहे। निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे: मृत्यू झाल्यास मोठी आर्थिक मदत। निवडणूक कामावर असताना नक्षलवादी कारवाया, बॉम्बस्फोट किंवा सशस्त्र हल्ल्यात मृत्यू झाल्यास 30 लाख रुपये मदत दिली जाईल। तसेच निवडणूक ड्युटीवर असताना कोविड-19 मुळे मृत्यू झाल्यासही याच रकमेचे सानुग्रह अनुदान अनुज्ञेय राहील। कर्तव्याची व्याप्ती स्पष्ट: कर्मचाऱ्याने निवडणूक कामासाठी आपल्या घराबाहेर पडल्यापासून ते काम पूर्ण करून पुन्हा घरी पोहोचेपर्यंतचा संपूर्ण कालावधी निवडणूक कर्तव्य मानला जाईल। यामध्ये निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याच्या कालावधीचाही समावेश करण्यात आला आहे। यांना मिळणारा लाभ: राज्य आणि केंद्र शासनाचे कर्मचारी, निमशासकीय संस्था, स्थानिक प्राधिकरणे तसेच निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले खासगी कर्मचारी या सर्वांना हा नियम लागू असेल। सुरक्षा दलांचा समावेश: या निर्णयामध्ये केवळ महसूल कर्मचारीच नव्हे तर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, CAPF, BEL आणि ECILचे अभियंते व कर्मचारी यांचाही समावेश करण्यात आला आहे। EVM, VVPAT कर्मचारी, EVM आणि VVPAT मशिनरी तयार करण्याच्या प्रक्रियेत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान अधिकारी कर्मचारी म्हणून संबोधण्यात येईल आणि त्यांनाही सानुग्रह अनुदानाचे सर्व लाभ मिळतील। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।